विचरन्ति दिशि दशं अनंत अत्तो उद्धव अवंतव मनोहरं काया वाचा चित्तेन अंगिरस्य नाममहं साधु साधु। सांगलीकर सर आणि भिक्खू आणि भिक्खुनी संघ विहाराच्या आतमध्ये जातील आणि तिथं तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन होईल। श्रामणेर संघ उपासक कुणीही आतमध्ये जाणार नाही। तिकडे जायचं नाही, तुम्ही इथंच थांबा आणि फक्त जाऊ नका। बरोबर, ठीक, तुम्ही इथंच थांबायचं। तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि अभिवादन होईल। ज्ञानाला शरण जातो, मी दुसऱ्यांना योग्य मार्गाला शरण जातो, मी दुसऱ्यांना मैत्रीपूर्ण एकतेला शरण जातो, दुसऱ्यांना मैत्रीपूर्ण एकतेला शरण जातो, मी भांडण लढाई झगडा मारपीट करणार नाही, मी दुसऱ्यांच्या वस्तूला विचारल्याशिवाय हात लावणार नाही, मी कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी वाईट मार्गावर चालणार नाही, मी छेडछाड करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी शिव्या देणार नाही, मी दारू बिडी सिगारेट पिणार नाही, मी पान सुपारी तंबाखू गुटखा इत्यादी नशीले पदार्थ के सेवन करणार नाही। तंबाखू गुटखा ज्या ठिकाणी या सर्व नशीले पदार्थ मिळतात त्या ठिकाणी मी जाणार नाही। या संकल्पाचे पालन मी माझ्या कल्याणाकरिता, माझ्या कुटुंबाच्या कल्याणाकरिता, माझ्या समाजाच्या कल्याणाकरिता, माझ्या देशाच्या कल्याणाकरिता आणि संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाकरिता काटेकोरपणाने पालन करण्याचे पूर्ण प्रयत्न करीन। आम्ही सगळे जे 10 दिवसाची दीक्षा घेतली ते समाजामध्ये जाऊन बुद्ध धम्म काय असतो हे सांगण्याचा प्रयत्न करेन। आणि इथं विनंती आहे की प्रवचन किंवा आम्ही दीक्षा घेतली म्हणजे काय, तुम्हाला वाटतं दीक्षा घेणे म्हणजे काय, तर आम्ही बुद्धाचे विद्यार्थी झालो आणि या विद्यार्थी दशेमध्ये आम्ही 10 दिवस शिकलोय। याच्या पुढचं पण अनेक काही शिक्षण आहे ते पण उन्हें ज्ञान भी प्राप्त हुआ था और उनका आज महापरिणाम है। तो तीनों ये गुण इसलिए पार्वती के रूप में बनाते हैं, ये गुण के रूप में। मैं सबसे पहले आपको अपने संघ के जो आप
गीताचा फायदा उठाया कि वो सामनेरियों में सर्वप्रथम आई उनका भी सत्कार जीवन घेण्यासाठी इथं आल्या होत्या आणि त्यांनी जो 10 दिवस अभ्यास केला त्या अभ्यासामध्ये ज्या भारताने आपल्याला मिळाले स्वतः त्या दुःखातून मुक्त झालेल्या आम्हाला त्यांच्या प्रज्ञेचा धर्म सांगून आम्हाला या विश्वाला शांतीचा संदेश दिला. अशा या सम्यक संबोधनाला आज 2587 वर्ष पूर्ण होतात. म्हणजेच आज या धर्मभूमी येथे या धर्माचे विचार आणि धर्माचे आचार याचं एक तरंग उठत आहे आणि आज शिरवत आहे. या उद्या येथील या पावन भूमीचे धर्मभूमी आज सामने दुःखरण आणि तसेच उपासक सुद्धा या ठिकाणी कितीतरी म्हणजे आतुरतेने आलेले आहेत. म्हणजेच काय धर्म करून घेण्यासाठी धर्म जाणण्यासाठी. त्याचप्रमाणे आज इथे शेवटचं समारंभ आहे आणि या शिबिरामध्ये शिबिरार्थी आणि सहज इथे सहभाग घेतलेला आहे. म्हणजेच आपण हा शिबिर का ठेवला त्यांनी त्या भाषेतून आपण प्रयाण करायचं आणि तिथून प्रत्येकी 50 ते 60 गावावर टिंचून करायचं आणि सगळ्यांना धर्मामध्ये आणायचं. मी बऱ्याच व्यक्तांना तिथे प्रयत्न करत आलो. आज हे शिकायला आपण आलो असतो. पण कसं आहे की काही ठिकाणी भाषेचा वापर होतो आणि त्या ठिकाणी काही सामने 10 वर्षापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे की म्हणून की सांगलीकर साहेबांनाही वाटलं आणि याचमुळं या दुष्काळग्रस्त भागामध्ये आम्ही सांगलीकर साहेबाबरोबर काम करतो असं शिक्का होऊ शकत नाही. पण या ठिकाणी मी सैनी भंतेजीलाही थोडंसं सूचित करू इच्छितो. कारण भंतेजी हे मुरमाड जमीन आहे आणि या मुरमाड जमिनीमध्ये तुमचं शिकवण सातत्य होतं. त्याच्यामध्ये काही म्हणजे वेगळं नव्हतं. परंतु हे एरियल उपासक हे साधारण खेड्यामध्ये आहे. तुमचा जो सिलेबस होता तो उच्च लेवलचा होता. म्हणून या मुरमाड जमिनीमध्ये जे साधक होते जे सामील झालेले होते यांना ते अजून लक्षात आलंच नाही असं मला वाटतं. म्हणून जे या ठिकाणी आपण सुरू असलेल्या सामने शिबिराचा आज समारोपीय दिवस. त्याचबरोबर आज मानवाच्या उत्थानासाठी ज्या बोधिसत्वाने जन्मग्रहण केला, बोधी प्राप्त केली आणि त्याचबरोबर याच पौर्णिमेला त्यांचं महापरिनिर्वाण सुद्धा झालं. त्यानिमित्ताने हा जो काही आपला कार्यक्रम विनवन आहे आता आणि आपली जबाबदारी काय आहे, समाजाप्रती आपलं दायित्व काय आहे, कर्तव्य काय आहे हे समजण्यासाठी आपल्याला खरोखरच धर्माला समजलं पाहिजे. त्यामुळे जास्त वेळ न घेता तर थोडक्यामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. आपल्याला महापुरुषा सर्वांना जे काही 4 संघ आहेत त्या 4ही संघाला सोबत एकत्र विचारणे यावं लागणार आहे. तर हा वारसा पुढे नेत्यांनी आपण आपल्या महापुरुषाचा वारसा त्यांनी कसा समोर नेला आणि आपली काय जबाबदारी आहे एवढंही समजलं तरीही त्या कार्यक्रमाचं फलित होईल असं मला वाटतं.
की आपल्याला आपल्या आईवडिलांची अनुमती लागते. आता आईवडिलांची अनुमती लागते म्हटल्यानंतर की बात है. एक तो ये कि हम बुद्धा जयंती मना रहे हैं, दूसरा आज हमारे शिविर का समापन दिवस है. हमें आज यहाँ 10वां दिन है. शुरुआत में यहाँ आए शिविर में, तो हमारे शिविर की एक खासियत ये है कि इस शिविर में कोशिश की कुछ बातें उनकी उनका दूर हुआ, लेकिन जैसे पता हमारे शिविर में बच्चे भी थे. जब हम जिस चीज को हजारों साल से जानते हैं या देखते आए हैं और उस पर कोई उंगली करने की ऐसा नहीं ऐसा है, तो थोड़ा समझने में समय लगता है. क्योंकि ये मेरा अनुभव रहा है. जब मैंने जीवन लिया था, पहले तो जीवन लेने में ही काफी दिक्कत हुई, काफी संघर्ष करना पड़ा, लेकिन दिमाग हर समय तो बात रहती थी मन में कि कोई सिखाने वाला नहीं है. जीवन पहना और निकल गए. कहाँ निकल गए? समाज में निकल गए, जाकर के पूजा पाठ की या अपने जाकर के जैसा पहले जानते थे उसी हिसाब से बोलना शुरू कर दिया. आज भी देख रहे हैं इस चीज को, लेकिन मुझे ये बात बहुत हिट करती थी कि सही धर्म क्या है, सही में बाबा साहब के विचार क्या है. किताबों में पढ़ करके उतना अच्छा समझ में नहीं आता जब तक कोई सिखाने वाला ना हो. तो मैंने जीवन लिया और अकेले ही काम कर रही थी. इसी दौरान लगभग 7 साल मुझे पंडे सुनीति जी और पंडे विजया मैत्री जी के बारे में पता चला कि वो लोग प्रशिक्षण दिया करते हैं और हाल ही में एक प्रशिक्षण है नागपुर में. सीखा. वास्तव में मुझे बड़ा ऐसा लगा कि कुछ नया ज्ञान दे रहे हैं, लेकिन बात वही है. लेकिन उसको वैज्ञानिक तौर से जब मैंने सीखा समझा तो मैं फिर इनके साथ ही रही हूँ. आज मुझे 3 साल हो गए इनके सानिध्य में सीखते सीखते. वास्तव में आज जो मेरी सोच है, जो विचार है, वो एक वैज्ञानिक तौर से है और उसी तरह से हर चीज को देखते हैं. यहाँ पर भी जब यहाँ मैंने देखी कि हमारे सांगली सर के कारण इस परिवेश में, इस वातावरण में, इस गांव में धार्मिक वातावरण का प्रचार प्रसार हो रहा है और फैल भी रहा है. सांगली सर, क्योंकि सांगली सर खुद एक धार्मिक है, क्योंकि उद्योगपति तो बहुत है बड़े बड़े, लेकिन जब एक उद्योगपति या राजा धार्मिक हो तो वहाँ का वातावरण बड़ा ही आनंदमय हो जाता है. ये चीज मैंने यहाँ महसूस की है कि समय पर जैसे शिविर का यहाँ पता चला तो समय पर लोगों ने भोजन भी दान किया, श्रम दान भी किया और यहाँ पर हमारी सुविधा के लिए दिक्कत ना हो, धर्म सेवक भी रहे, समय पर हमें यहाँ खाना भी मिला. बस एक ही चीज की कमी रही, आप लोग उनके साथ में कदम से कदम मिला के चल रहे हैं और पंडित जी जैसे प्रशिक्षक को यहाँ बुलाया और भी अच्छा है. वो बोलते तो सोने पे सुहागा हो गया. वास्तव में इस प्रशिक्षण में बच्चों ने, सामने ने बहुत कुछ सीखा भी है, समझा भी है, लेकिन ऐसा नहीं है कि बहुत कुछ सीख रहे हैं. मेरी इनकी बात मैं इशारा करती हूँ. अभी तो ऐसा समझे कि एक बंजर जमीन थी और उस बंजर जमीन में अभी हल चलाया है. हर प्रकार में एक छोट हल्का हल्का पानी बरसा है तो एक बूंद गिरी है, पानी की एक बूंद गिरी है जिससे
हमें और अधिक मेहनत करनी पड़ेगी, हमें और संघर्ष करना पड़ेगा। यहाँ जो कुछ भी सिखाया है आप उसको बार बार पढ़ें, देखें और सोचें कि क्या वास्तव में इसमें हमारा हित और समाज का हित है। जो पंडित जी ने हमें सिखाया है क्या है या नहीं है, और नहीं है तो छोड़ दें, और है तो उसको आगे बढ़ाएं, अपने विचार बढ़ाएं, अपना विकास करें। बैठे सब बैठे सबने अच्छा सीखा, मैंने भी सीखा और मैं आगे सीख भी रही हूँ। और लास्ट में चांदनी सरकार धन्यवाद करते हुए कि उन्होंने इतना अच्छा यहाँ वातावरण बनाया और अच्छे से अच्छा और आगे करना चाहते हैं। आप मंचावर बसलेले सगळे भिक्खूगण भिक्खुणीगण सामने दिसन आणि मान्यवर सर्वांना माझ्या जय भीम नमस्कार। निर्मलवेता भंतेजी यांचे भाषण ऐकून मन अगदी प्रसन्न झाले। खूपच सुंदर भाषण दिलं त्यांनी आणि प्रेरित करणारं भाषण आहे। आधीच्या त्यांचा थोडासा परिचय मला सांगायची इच्छा झाली आहे की त्या युपीच्या आहेत आणि त्यांना शिवरमध्ये आता 11 वर्ष होत आहे आणि त्याचं एज्युकेशन पण MA-BEd झालेलं आहे आणि सध्या पालीमध्ये MA करत आहे तर नागपूर युनिव्हर्सिटीमधून। आणि खूपच चांगलं त्यांचं सगळं कार्य आहे। 3 वर्षापासून आमच्या सोबत राहून भरपूर काम करत आहेत। एक महत्त्वाची गोष्ट यांची विशेषता म्हणजे त्या हिंदू परिवारातून आलेले आहेत आणि सगळ्या प्रकारचे हिंदू कर्मकांड, परंपरा, व्रत, उपवास याचा भरपूर लहानपणापासून अनुभव घेतलेला आहे आणि त्या सगळ्या रूढी परंपरा तोडून बुद्धिझमकडे आले आहेत। नहीं की हाँ, ये ऐसी भिक्खुनी है कि ये घर में इसने विरोध किया शादी नहीं करना है, विवाह त्यांनी केलेला नाही। खूप मोठं त्याग आहे त्यांचं आणि खूप सुंदर काम करत आहे। महाराष्ट्रामध्ये ते काम करून राहिले। मराठी 3 वर्षामध्ये थोडं शिकले तर तुमची मराठी ते समजू शकतात, पूर्णपणे बोलू शकत नाही पण विचार आदान प्रदान छान करता येतं त्यांना। पहिली भिक्खुनी आहे त्या युपीच्या उपसंपादित भिक्खुनी। तर असा त्यांचा छोटासा परिचय आहे आणि मला खूप गर्व आहे की त्या माझ्याबरोबर राहतात, माझी खूप काळजी घेतात। आता मी मूळ विषयावर येते। आज आपण इथे बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सगळे एकत्रित झालेले आहोत। दुसरं आमच्या 10 दिवसापासून चालत असलेल्या सामने शिबिराचं समारोप दिवस आहे। अनेक सांगलीकर आलेले आहेत तिथे सगळे बौद्ध उपासक उपासिका अनुयायी सगळ्यांची उपस्थिती आहे। तर मी तुमच्याशी संवाद करणार आहे। आपल्याला सर्वांना माहित आहे की 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी धम्माचा आपला प्रचार प्रसार केला। ते प्रचार प्रसार करण्याच्या आधी त्यांच्या मनामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आला होता। तो प्रश्न म्हणजे की मी जे ज्ञान मिळवलेलं आहे ते ज्ञान लोकांची जी मान्यता आहे, लोकांचे जे विचार आहेत, ज्या रूढी परंपरा आहेत त्याच्यापेक्षा खूप विपरीत आहे, उलट आहे। तर मी यांना जर माझं ज्ञान दिलं तर हे ऐकतील का, हे समजतील का, त्याचे आचरण करतील का, माझ्याशी सहमत असणार का, हा मोठा यक्ष प्रश्न त्यांच्या समोर होता। आणि शेवटी त्यांनी असा निर्णय घेतला की जरी लोकांमध्ये खूप रूढी परंपरा आणि आधीचे वेगळे विचार असले माझ्या विचारांपेक्षा, तरी काहीतरी लोक मला समजून घेतील आणि माझा धम्म ऐकतील आणि त्याच्यावर चालतील। त्याच लोकांसाठी मला धम्माचा प्रचार प्रसार करायचा आहे असा त्यांनी निर्णय घेतला। तो 2500 वर्षापूर्वीचा प्रश्न आणि आजही तोच प्रश्न आहे। प्रश्न बदललेला नाही आहे, कारण बुद्धाचे विचार हे आजही रूढी परंपरा, ईश्वरवाद, चमत्कार, कर्मकांड याच्या विपरीतच आपल्याला माहिती देतात, बरोबर ना?
आजही लोक त्याच्यामध्ये गुरफटलेले आहेतच, आहेत की नाही आहेत? नाही आहे. त्याच्यावर बाबासाहेबांनी सुद्धा खूप आपल्याला प्रबोधन केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे की आपल्याला त्या सगळ्या गोतांडातून निघायचं आहे ना, त्या गोतांडातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि त्याच्यासाठी हा बुद्धाचा विज्ञानवादी धर्म आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. मग जेव्हा अशा गोष्टी समोर येतात तर काय होते, एक संघर्ष होतो है ना, जुन्या विचारांचा आणि नवीन विचारांचा एक संघर्ष होतो, ज्याची आपल्याला वर्षानुवर्षे सवय झालेली आहे. ती सवय सहजासहजी मोडता येत नाही. मग ती देवपूजा करायची सवय असो, की कर्मकांड करायची सवय असो, की नवस करायची सवय असो, की पान खायची सवय असो, गुटखा खायची सवय असो, की दारू प्यायची सवय असो, माणूस हा सवयीचा गुलाम आहे है ना. त्याला कळतं की ह्या सगळ्या गोष्टी बरोबर नाही. पण तुमच्या मराठीत एक म्हण आहे, कळते पण वळत नाही. बरोबर, दारू पिते, कुणी नशा करते, कुणी शिव्या देते, कुणी भांडण करते, तर त्याच्या विरोधामध्ये खूप बोलतो आपण है ना. हा सुधरतच नाही, हा सुधरतच नाही, हा बदलतच नाही. आम्ही बदललो का? आमच्या मनातल्या जुन्या रूढी परंपरा गेल्या का? नाही गेल्या. मग तो कसा बदलला? तोही सवयीचा गुलाम आणि आम्ही सवयीचे गुलाम. कळते? म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस काय करतो, दुसऱ्यांच्या चुका बघतो, दुसऱ्यांना दुरुस्त करण्याचे प्रयत्न करतो, स्वतःच्या चुका मात्र बघत नाही, स्वतःला दुरुस्त करण्याचे प्रयत्न करत नाही. आणि आमच्यामध्ये इतका अंधकार पसरलेला आहे, म्हणजे अज्ञानाचा अंधकार आहे, की आम्हाला माहीत आहे की रोगी झाल्यावर डॉक्टरकडे गेल्यावर औषध खाल्ल्यावरच रोग बरा होतो. तरी सुद्धा अनेक आमच्या घरातल्या समस्या आणि गोष्टींसाठी आम्ही बाबांकडे जातोय. कोणत्या दुःख दूर करण्याचा मार्ग बुद्धांनी सांगितला ते काही घेत नाही. धम्माचं आणि त्या इतर गोष्टींचं सगळ्यांनी काय केलेलं आहे, भेसळ केलेलं आहे. मिसळपाव खातोय आपण, संस्कृतीज्ञा दिल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यातल्या 1 नंबर पासून तर 8 नंबर पर्यंतच्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्या कोणाच्या संदर्भात आहेत? ईश्वरवादाच्या संदर्भात आहेत, देवांच्या संदर्भात आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश है ना, गणपती, गौरी यांना मानणार नाही, यांना पूजणार नाही. का म्हणावं लागलं बाबासाहेबांना धम्मदीक्षा देताना? हे सरळ सरळ त्रिशरण पंचशील देऊन का नाही दिली धम्मदीक्षा? प्रश्न आला पाहिजे ना हा. कारण की आपल्यामध्ये ही घाण आधीपासूनची आहे. ही साफ केल्याशिवाय धम्माचं ज्ञान जर त्याच्यामध्ये ओतलं तर काय होईल? सगळंच घाण होईल. आणि ते तसेच प्रकारचं घाण आता झालेली आहे. घाण झालेली आहे ना, 2 विचारधारांची घाण झालेली आहे. एकीकडे आपण बाबासाहेबांचं नाव घेतो, त्यांना आपला उद्धार करता म्हणतो, आणि दुसरीकडे बुद्धिझम घेतल्यानंतर किंवा जीवन घेतल्यानंतर आपण बाबासाहेबांची जय म्हणायला लाजतो, त्यांना टाळतो. हा दोन्ही गोष्टीचा विरोधाभास आहे. बाबासाहेब नसले तर धर्म मिळाला असता का? नाही मिळाला असता. अस्पृश्यता कोणामुळे दूर झाली? गळ्यातलं मडकं आणि कमरेच्या झाडू कोणी काढला? मग या युगाचे ते धुरंधर आहेत की नाही? आहेत ना. मग त्यांनी जर हा बदल घडवून आणला नसता, बुद्ध आम्हाला दिला नसता, दाखवला नसता, तर आम्ही धर्माच्या गोष्टी केल्या असत्या का? बुद्धाला तरी ओळखलं असतं का? त्यांनी एका प्रकारे आमच्या आईची भूमिका निभावली. आई सगळ्यांची ओळख करून देते ना, तशी बाबासाहेब आमच्या जीवनातील आई आहे.
त्यांनी खरं काय, खोटं काय, बरोबर काय आणि चूक काय हे आम्हाला दाखवून दिलं आणि त्यांनी म्हटलं की हे इतके देवी देवता बाबासाहेबाला स्वतःला तुम्हाला कोणाचा उद्धार करायचा, बाबासाहेबाला कोणाचा उद्धार करायचा होता ते खूप शिकले होते है ना. त्यांची इच्छा असती ना तर ते खूप मोठे उद्योगपती झाले असते, खूप मोठे पैसेवाले झाले असते, कुठल्याही गोष्टीची त्यांना कमी झाली नसती. पण त्यांनी या समाजाचा उद्धार करण्यासाठी या गोष्टी आम्हाला सांगितल्या आहेत आणि आपण अशी त्यांच्याशी धोकेबाजी करतोय. बरोबर आहे का हे? नाही ना. तुम्ही जर नाही ऐकलं तर नुकसान कोणाचं? तुमचं. बाबासाहेबांचं आता नुकसान होणार आहे का? त्यांना तर आता विश्वामध्ये ज्ञानाचं प्रतीक मानण्यात आलेलं आहे. म्हणतात ना सिम्बॉल ऑफ नॉलेज, कोलंबिया युनिव्हर्सिटीनं दिलेली पदवी. सगळ्या ज्या जुन्या रूढी परंपरा बाबा आबा जे काही आहेत कर्मकांड की पूजा केल्याने, पवित्रान पाठ केल्याने आमची रक्षा होते, आम्हाला सगळं चांगलं होते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडून दिल्या पाहिजे. धागे दोरे बांधणं हे सोडून दिलं पाहिजे. आपली रक्षा कशामुळे होणार आहे तर धम्माचं आचरण केल्यामुळे होणार आहे. रक्षण कसं होईल आपलं? नुसता धागा बांधल्याने रक्षण होणार आहे? धाग्यापासून बनलेल्या वस्त्रांनी आमच्या शरीराची रक्षा होते. हे वस्त्र कशाने बनलेलं आहे? धाग्यापासून बनलं आहे आणि हे पूर्ण आम्ही शरीरावर लपेटलेलं आहे. त्याच्यामुळे आमचं रक्षण होते. ऊन, वारा, थंडी, पाऊस याच्यापासून आमच्या शरीराचं रक्षण होते. आता रक्षण करायचे आहे मनाचं, चित्ताचं, विचारांचं है ना, की आपल्या मनामध्ये चांगले विचार आले पाहिजे आणि वाईट विचार निघून गेले पाहिजे. तर याचं रक्षण कसं होईल तर धम्माचं शिक्षण घेतल्याने होईल. धम्माचं शिक्षण घेऊन त्याला वारंवार समजून ते आचरणात आणलं तर आमचं रक्षण होणार. नुसतं हाताला पायाला धागे बांधल्याने रक्षण होत नाही किंवा खूप पोपटासारखं पाठांतर केल्याने पण रक्षण होत नाही. म्हणून आमचे जे प्रशिक्षणाचे कार्यक्रम होता त्याच्यामध्ये आम्ही धम्माच्या एक एक शब्दाला समजावून सांगतो, एक एक शब्दाची फोड करून सांगतो की बुद्धाला त्या शब्दापासून काय अभिप्रेत आहे, का त्यांनी तोच शब्द वापरलेला आहे. त्रिपिटकामध्ये पण खूप भेसळ झालेली आहे कारण ते लिहिणारे पण ब्राह्मण त्याचे विचार त्याच्यामध्ये उतरतात. पुरुष लिहेल तर पुरुषी विचार त्याच्यामध्ये उतरणार, स्त्री लिहेल तर स्त्री विचार त्याच्यामध्ये उतरणार, ब्राह्मण लिहेल तर ब्राह्मणाचे विचार त्याच्यात उतरणार. अशा प्रकारची भेसळ लिहिण्यामध्ये सुद्धा होते. म्हणून आपल्याला खूप जागरूक होऊन सगळ्या गोष्टीचं वाचन केलं पाहिजे, चिंतन मनन केलं पाहिजे आणि जे आपल्या हिताचं आहे तेच आपण घेतलं पाहिजे. बुद्धाने एक खूप सुंदर सूक्त दिलेलं आहे, कालाम सूक्त. कालाम सूक्त कोणीही जीवधारी सांगत नाही. पुस्तकांमध्ये, परित्राण पाठाच्या पुस्तकांमध्ये सुद्धा कालाम सूक्त दिलं जात नाही. का? कारण कालाम सूक्त काय म्हणते? बुद्धाने लोकांना समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये लोकांनी विचारलं होतं प्रश्न की आमच्याकडे तुमच्यासारखे खूप लोक येतात मार्गदर्शन करायला, पण सगळे लोक वेगळं वेगळंच सांगतात. कोणी काही सांगते, कोणी काय सांगते, कोणी काय सांगते आणि प्रत्येक जण हेच म्हणते की मी सांगितलेलंच बरं आहे, त्यांनी सांगितलेलं चुकीचं आहे. असे सगळे सांगतात. मग लोकांचा प्रश्न हा की आम्ही कोणाचं खरं मानावं येतो. हा प्रश्न आजही तुमच्या मनात पण भिक्खूनी तुमच्याकडे आले की वेगळ्या वेगळ्या पद्धती सांगतात, वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगतात. मग तुम्हाला खूप त्रास होतो की आता कोणाचं खरं मानावं, सगळे वेगळं सांगून राहिले. तर याच्यासाठी कालाम सूत्रामध्ये बुद्धाने सांगितलेलं आहे की जे पिढी ते पिढी परंपरेनं चालत आलेलं आहे, फक्त परंपरेनं चालत आलेलं आहे म्हणून मानू नका. परंपरेनं काय चालत आलेलं आहे? अगरबत्ती मोमबत्ती लावणं हे परंपरेनं चालत आलेलं आहे. पण ते उचित आहे किंवा नाही हे समजून घ्या. त्याच्यातून जर विषारी गॅस निघत असेल अगरबत्ती मोमबत्तीतून
तर ती विषारी गॅस आपल्या स्वास्थ्यासाठी बरोबर नाही, म्हणून ती परंपरा मोडली पाहिजे. बुद्ध म्हणतात की पिटकांमध्ये लिहिलेलं आहे, केवळ पिटकामध्ये लिहिलेलं आहे म्हणून मानू नका, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अवैज्ञानिक गोष्टी आलेल्या आहेत. त्याची चिकित्सा करून आपल्याला समजायला पाहिजे की हे सिद्ध होऊ शकते किंवा नाही. बुद्ध म्हणतात जे सिद्ध होऊ शकते ती गोष्ट बरोबर, आणि जी गोष्ट सिद्ध होऊ शकत नाही ती चुकीची आहे असं आपण ठरवून विचार केला पाहिजे. बुद्ध काय म्हणतात की खूप मोठा व्यक्ती, नावाजलेला व्यक्ती बोलत आहे म्हणून तुम्ही खरं मानाल का? नाही, त्यालाही तपासायचं आहे. खूप तुमचा मोठा गुरु आहे किंवा खूप सुंदर आकर्षक व्यक्तित्व आहे, तो बोलतोय, तो सांगतोय म्हणून मानायचं का? नाही, तरीही मानायचं नाही. प्रत्येक गोष्टीला तपासून घ्यायचं की ते बहुजनांच्या हिताचं आहे किंवा नाही, तुमच्या कुटुंबाच्या हिताचं आहे किंवा नाही, तुमच्या स्वतःच्या हिताचं आहे किंवा नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला हित दिसत असेल, काहीतरी चांगला परिणाम येत असेल तरच ती गोष्ट योग्य आहे असं समजा, नाही तर ती गोष्ट किती मोठ्या व्यक्ती बोलत असला तरी बरोबर नाही असा समजूनच तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. बाबासाहेबांनाही समजलं की कोणत्या गोष्टी बरोबर आहेत आणि कोणत्या चुकीच्या आहेत, कोणत्या गोष्टी समाजाच्या हिताच्या आहेत, कोणत्या गोष्टी समाजाच्या हिताच्या नाही, हे समजूनच त्यांनी आपल्याला बुद्धाचा धर्म दिलेला आहे. त्याला व्यवस्थित समजून आचरणात आणा तर नक्कीच तुमचं मंगल होईल. नुसतं मंगल हो म्हणून आम्ही त्याच्याने होणार नाही. तुम्हाला समजलं पाहिजे काय बरोबर आहे, ते आचरणात आलं पाहिजे. एवढंच बोलून मी इथे थांबते. Guru
आजच्या दिवसाला कुणाला जाणायचं आम्हाला? तथागत बुद्धला. आता हे तथागत बुद्ध होते कोण आणि त्यांनी असं काय केलं की 2500 वर्ष पूर्ण झाले तरी पण ते आमच्या मनातून निघत नाही. सिद्धार्थ हा चक्रवर्ती राजा होणार किंवा संन्यासी होणार आणि आज असं दिसते की ते चक्रवर्ती राजा झाले. पूर्ण विश्वामध्ये त्यांना मानलं जातं ते राजा झाले की नाही. आपण काय म्हणतो बुद्धाचे शासन आलं पाहिजे. कुणाचे शासन पाहिजे आम्हाला? बुद्धाचे शासन. शासन कोण करतो? जो चक्रवर्ती असतो तोच करतो. म्हणून बुद्ध हे चक्रवर्ती राजा आहेत पण ते फक्त एका राज्याचे नाही तर ते पूर्ण मानवाचे आहेत. मग हे स्थिती ते उच्च पद त्यांना जे मिळालं त्यांच्यासाठी नेमकं केलं काय त्यांनी? तर त्यांनी केली क्रांती. काय केली त्यांनी? त्यांनी केली क्रांती. आम्ही सगळे ओळखतो तथागत बुद्धाला शांतीचे दूत म्हणून. फक्त फरक एवढा की आम्ही ज्या क्रांतीला ओळखतो ती क्रांती शस्त्राची असते आणि बुद्धाची क्रांती धम्माची आहे. शस्त्र नाही. बुद्धाच्या क्रांतीमध्ये शस्त्र नाही. एक शस्त्र बाबासाहेबांनी दिलं तो म्हणजे पेन. बरोबर ना? आणि बुद्धांनी दिलं ते चित्तावर कार्य करणं. धम्म दिला आम्हाला. आमचे शस्त्र काय बुद्धांनी दिलेलं? धम्म आहे. तर असं काय केलं? बुद्धाची ओळख पूर्ण विश्वामध्ये असली तरी खऱ्या अर्थाने आम्ही बुद्धाला ओळखायचं असेल तर आम्हाला भारताची परिस्थिती ओळखावी लागेल. काय आहे भारतामध्ये असं की बुद्धाला जन्म घ्यावा लागला? बुद्धाला जन्म म्हणजे मी सिद्धार्थ गौतम नाही म्हणत आहे. सिद्धार्थ गौतमनी जन्म घेतला पण मागचं कारण भारताची परिस्थिती होती. काय परिस्थिती होती? तर भारतामध्ये भेदभाव होता. काय होता? भेदभाव. इतका भेदभाव होता की सगळ्यांना माहिती आहे की मानवाला मानव म्हणून सन्मान मिळत नव्हता. माणसाला माणूस म्हणत नव्हते. एक समाज असा होता की त्या माणसाला माणूस म्हणत नव्हते. एक समाज असा होता की तो स्वतःला सर्वश्रेष्ठ मानायचा. त्याने काही अपराध केला तरी त्याला सजा नव्हती. आणि एक समाज ज्याला माणूस म्हणून गणला गेला नाही, त्या माणसाने काही चूक केली नसेल, काही अपराध केला नसेल तरी सगळ्यात जास्त दंड त्यालाच मिळायचा. आता आपल्याला 50% लोकसंख्या ज्या स्त्रियांची होती त्यांच्या सोबतही भेदभाव होता. हाही एक खूप मोठा मुद्दा त्यावेळेस होता. आणि तो भेदभाव मिटवण्याचा म्हणजे सामाजिक क्रांती करण्याचं कार्य बुद्धांनी केलं. सामाजिक परिवर्तन केलं. समाजामध्ये समानता आणलं. कोणत्याही जातीचे असो, कोणत्याही भाषेचे असो, कोणत्याही लिंगाचे असो, यांच्यामध्ये हे लोक बुद्धाला, बुद्धाचं शिक्षण आणि बुद्धाचं धम्म घेण्यासाठी कुणालाही मज्जाव नव्हता. धम्म हा सगळ्यांसाठी होता. कारण की बुद्धाच्या मताप्रमाणे सर्व लोक जे
जन्माला आलेले माणूस म्हणून त्यांना बुद्धीचा वापर करण्याचा अधिकार देणारे पहिले ते तथागत गौतम बुद्ध. बरोबर आहे. मी जातीच्या याच्यानं विचारत नाही, मी जातीच्या दृष्टिकोनातून विचारत नाही. माझ्या मताप्रमाणे बुद्धिस्ट तो जो बुद्धीचा वापर करतो. मग इथे बुद्धीचा वापर करणारे किती? वापर करणाऱ्यांवर कोणताच परिणाम नाही झाला पाहिजे असा की कुणाचं ऐकू, यांनी असं सांगितलं त्यांनी तसं सांगितलं, काय करा? बुद्धीचा वापर करा. बुद्ध काय म्हणतात? बुद्धीचा वापर करा. आणि आम्हाला सवय काय होती? बुद्धीचा वापर करायचा नाही. आणि म्हणून आम्ही काय झालेलो माहितीये? भारतामध्ये काय प्रसिद्ध आहे? भारत बुद्धीचा वापर करत नाही. त्याला जसं सांगितलं तसं तो फक्त नंदी बैल बनवून डोकं हलवतो. म्हणून भारतामध्ये बरोबर आहे का? हो. नाही आहे का? नाही. एकच मानते. हो मध्येही असं झालंय आणि नाही मध्येही असं सांगते. पाहिलं का असं कधी? बघा तुम्ही स्वतःला निर्गुण बघा. आम्ही होलाही नंदी बैलासारखी मान हलवतो आणि नाहीला पण नंदी बैलासारखी मान हलवतो. म्हणजे आम्ही जो नंदी बैलासारखी मान हलवतो तो बुद्धिस्ट होऊ शकत नाही, कारण की तो बुद्धीचा वापर करत नाही. तर काय केलं बुद्धांनी? जेव्हा आम्हाला अधिकार दिला बुद्धी वापरण्याचा, कोणता अधिकार दिला? बुद्धी वापरण्याचा. म्हणजे काय? तर एई पस्सिको बनायको, या आणि बघा. काय बोलले बुद्ध? या आणि बघा. तुम्ही सगळे आलेले आहेत, तुम्ही सगळे बघत आहात. काय बघत आहात? बुद्धाला बघत आहात, बुद्धाचा धम्म बघत आहात आणि ऐकत आहात. आणि ऐकल्यानंतर तुम्हाला घरी जाऊन चिंतन करावं लागेल. आम्ही आतापर्यंत जे काय करत आलो ते बरोबर होतं का? किंवा आता जे सांगितलं ते आम्ही करायला पाहिजे किंवा नाही, हे चिंतन मनन करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही चिंतन मनन करणार म्हणजे स्वतःची बुद्धी वापरणार तर तुम्हाला मार्ग सापडेल. माझी विद्वत्ता मी दाखवत आहे. तर हे असं होते. तर हे अधिकार देणारे हे बुद्ध यांनी काय केलं? तर यांनी नुसतं आम्हाला अधिकार दिला नाही, तर त्या अधिकाराचा वापर कसा करावा याचे एक सिस्टम दिलं, जे आता पण आमच्या भारतामध्ये बुद्धाचा प्रचार प्रसार करणारे भिक्खू भिक्खुनी किंवा उपासक उपासिका संघ त्या सिस्टमला जाणण्याचा प्रयत्न करत नाही. एक व्यवस्था दिलेली आहे. बुद्धीचा वापर करण्याचा अधिकार म्हणजे शिक्षण घेण्याचा अधिकार दिला आहे. आणि हे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी एक व्यवस्था निर्माण केलेली आहे. ते व्यवस्थेला आम्हाला समजावं लागेल. आणि जोपर्यंत ती व्यवस्था आम्ही समजलो नाही आणि ते निर्माण केलं नाही तर आम्ही पूर्णपणे यशस्वी होऊ शकणार नाही किंवा बुद्धाचं शासन येऊ शकणार नाही. सगळ्यांना देवी आज बौद्ध पौर्णिमेला सर्वांना शुभेच्छा देतो. जे इच्छेने आले ते अनिच्छेने आले सगळ्यांना हार्दिक बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. आणि आता भिक्खुनीकरण म्हणा, बंदीकरण म्हणा, तिथे धर्मपीठामध्ये त्या सगळ्यांचाही मी स्वागत करतो. आणि 10 दिवस तुम्ही आमच्या या दुष्काळी भागात फिरून राहिल्याबद्दल तुमचा मी धन्यवाद देतो. दुष्काळ एवढ्यासाठी म्हणतो मी की सर्व धर्म याच्याने की पहिला बोलताना ते 2 शब्द बोलतो की माणसाला काय वाटतं की पहिल्यांदा घर सुधारलं पाहिजे, मग गरीब सुधारला पाहिजे, मग गाव सुधारला पाहिजे, मग राज्य सुधारला पाहिजे. पण मी या गोष्टीच्या
त्याच्या विरोधात आहे. मी तर घर सुरू बसला असतो इथंच राहिला असतो. मी माझं घर सुरू शकणार नाही हे मला वर्षामध्ये कळलं होतं. म्हणून घर सुधारण्याच्या नादी लागलो नाही. आता दादाला गंभीर खंत केला की सर गल्लीचं काय. मी म्हटलं माझ्या गल्लीमध्ये 7 घर आहेत. 7 गुणिले 5 म्हणजे किती झालं 300 माणसं आहेत. या 300 माणसाच्या नादी लागलो असतो तर एवढ्या सगळ्या लोकांना जमू शकलो असतो का. नाही जमू शकलो असतो ना. त्यामुळे ह्या 300 लोकांच्या नादी न लागता मला जे वाटतं जे पटतं मी करत आहे ते 300 मध्ये 30 तरी येऊ दे किंवा 270 तरी येऊ दे. म्हणून मी यांच्याही नादी लागत नाही. आणि थोडंसं वाईट वाटतं. आजच्या दिवशी बोललो नाही पाहिजे. मॅडम या लोकांना पण बंदीकरांना पण बरं वाटणार नाही. जे महार आहे ते महार राहणारच आहे. त्यांना आपण काही करू शकणार नाही. बाबासाहेबांनी डोकं फोडून फोडून बाबासाहेब निघून गेले. बाबासाहेबांनाही मानले हे नाही गेले तर मला कोणी करणार आहेत काही. पण एवढंच म्हणतो की जास्त जास्त म्हणतो 300 तर 30 म्हणतो मी. तशा पद्धतीने आपल्याला खरं जायचं आहे. आणि आज बऱ्याच गोष्टीने मला सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यात जास्त लोक आलेले बघायला आले. ते काहीतरी घ्यायला आले ते मला माहित नाही. फक्त बघा म्हणजे एक सांगलीकर काय उपयोग करू शकतो. तसे तुम्ही शहरातली माणसा घडवली असे उपयोग करू शकता. करायची इच्छा पाहिजे. आणि यासाठी मुख्य खंत आपल्याला पुढे जायचं आहे. मी आता ते नागपूर आले बदलेला मी एवढं तिकडे करतो. आपली आमच्याकडे त्रुटी भरपूर आहे. त्रुटी म्हणण्यापेक्षा दररोजच्या जीवनमानाची बाकीच्या त्रुटी काही नाही. ज्यांना घ्यायचं असेल ते कुठेही असतात. त्याला मी जाऊन परत घेऊ शकता. तरी तुम्ही जर जाताना मला लिस्ट दिलं त्या पद्धतीने व्यवस्था करून घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्याबरोबर जे संयोजक वावरतात ह्या लोकांना ट्रेनिंगची आवश्यकता आहे. या संयोजकांना काय काम करायचं कसं करायचं माहीत नाही तर त्यांच्याकडनं आपण आयुष्य वाढवू नये. हे करायला पाहिजे होतं ते करायला पाहिजे होतं. तर एक राहिलेलं आमच्याकडनं तुम्ही 3 दिवसात यांना ट्रेनिंगमध्ये देतो. ट्रेनिंगमध्ये पाठवू आपण. नागपूरला तुम्ही गेला असेल तुमच्याकडे बस बरोबर पाठवून येतो. तुम्ही दुरुस्तून काढवा गेला हे रिक्वेस्ट नाही माझं मी आलेच नाही. बरोबर आहे की नाही. कारण काय होतं प्रत्येक माणसाला काय कळत नाही. आणि आमची माणसं सेवेला काही साहेब आल्यापर्यंत आजूबाजूला असतात. साहेब काय झाला की हे काय करत होतात करणार पण का. बरोबर आहे की नाही. सेवेला किती हुशार आहे. तर मी आता कमीत कमी 10 महिला आणि 10 पुरुष ही सेवेला आपल्याला निर्माण करायचं आहे. जे मनापासून धर्माला मानतात ते किंवा मनापासून ते बाबासाहेबांच्या विचाराला मानतात किंवा जे आंबेडकर आहे अशा लोकांना आपल्याला करायचे आहे. जातीभेद आम्ही काय मानत नाही. जात कुठे कुठंच नाही आहे. पण जात एवढं म्हणजे कर्मकांड करणारा म्हणजे जात वेगळे कर्मकांड नको म्हणतो आपण लोक ऐकत नाही. तर आजच्या दिवशी आपल्याला एवढं सांगायचं आहे बाबासाहेबांनी आपल्याला धर्म दिला 1956ला. पण बौद्ध पौर्णिमा पहिल्यांदा बाबासाहेबांनी 1950ला दिल्लीमध्ये साजरा केलाय. सर्व 80 लोकांना घेऊन. आणखी एक सर्वात महत्वाचा नागपूरला माहिती नव्हतं त्यावेळेला बाबासाहेबांनी 1953ला मुंबईमध्ये हे बौद्ध पौर्णिमा साजरा केले 53 मध्ये. पण 53च्या मुंबई तिथंच आहे आणि नागपूरला एवढं मोठं निघून गेले की आपल्याला सापडतच नाही. ते कुठे कुठे क्रॉस करून गेले. कसं असतं ज्यांनी घ्यायचं त्यांनी घेतलेलं आहे. आम्हाला कळलं बाबासाहेब आपलाच आहे. महाराष्ट्राचा आहे मुंबईचा आहे. बाबासाहेब म्हणजे आमचं कोणच म्हणत असतो आपण. पण बाबासाहेब विचार करू शकतो आपण. आणि घेणं जरुरी आहे. आणि तुम्हाला सांगतो आता की पश्चिम महाराष्ट्रामध्ये धर्माचा दुष्काळ. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही गेलेलं नाही. बाबासाहेबांचं नाही धर्माचं नाही असं म्हणत होतं. आणि भाषणात मी पण त्यांच्याकडे गेल्यानंतर बोलत होतो. पण आज मला आनंद वाटतोय. आणि सगळ्यात आनंद या गोष्टीचा आहे नागपूरहून घेऊन इथंच राहण्यासाठी घेतात म्हणजे हे आपले भाग्य समजून येतात. कारण की तुम्ही येऊन दुसरा घेऊन घेता मी आनंद करतो. आणि इतक्या मोठ्या संख्येने लोक तुम्ही आज समारंभाला हजर आहात हे पण कौतुकाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ज्या ज्या लोकांनी भरपूर काम केलेलं आहे काही लोकांनी केलं नाही. नाव न घेणं काही लोकांचं राहिलं तर फार विरोध झालं. नाव न घेता आजच्या एवढं सांगणार आहे. मला एक माहिती बोलताना की भरपूर त्रुटी आहे.
उपासक आणि उपासिका म्हणून आम्ही अजून बरोबर उपासना झालेलोच नाही आहे. फक्त गौरव राबवायचं चांगलं सांगायचे प्रयत्न करत होते, पण सर इम्प्लिमेंटेशन फार जरुरी आहे. तुम्ही जे विचार मांडता ते विचार फक्त लोकांना रुजले पाहिजे आणि तुमच्यासारखे एक 10 माणसं तयार व्हायला पाहिजे. तर आपण आपले विचार प्रसार करू शकतो. त्यासाठी तुमचे मी काय धन्यवाद करतोय. आणि आजच्या दिवशी काय म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण का साजरा करतो, कशासाठी करतो हे 10 दिवसांनी तुम्हाला प्रत्येकाला सांगितलेलं असेलच. आणि श्रावणेर शिबिरामध्ये जे अटेंड केलं तुम्ही, काही मुली नागपूर आल्या आहेत, काही मुलं नागपूर आल्या आहेत आणि माझ्या गावामध्ये असून तिथे एकही मुलगी केस काढायची अजूनही तयारी नाही आहे. म्हणजे केस दान करायची पण कोणाची तयारी अजूनही झालेली नाही आहे. ते पुढच्या वेळेला होईल. आणखी मी तुम्हाला रिक्वेस्ट करायची जशी आहे, मला तुमच्याकडे वेळ असेल तर बघा, पुढच्या वेळेला 2 नोव्हेंबरला 2 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबरला सांगता येईल. 2 मध्ये यायचं 3 2 चालू करूया. 3 नोव्हेंबर फक्त महिलांचं घेऊया आपण. फक्त महिलांना असं नाही व्हायला पाहिजे, कारण महिलांचं म्हणजे महिलाच पाहिजे. फक्त जे शिकवणारी महिला पाहिजे, शिकणारी महिला पाहिजे, तर फार फरक पडणार आहे. तुम्ही आणि तुमच्यावर आणखी काय करत असतील, आम्ही जास्त कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. ज्या ज्या गोष्टी असतील माझ्यामध्ये बंदे असेल, बिलकुल असेल, त्यांच्यामध्ये जास्त आमचे परिचय नाही म्हणण्यापेक्षा जे थोडेफार परिचय येतो, फोन होत नाही, एकमेकांशी कॉन्टॅक्टमध्ये राहत नाही. त्यामुळे तुमची तयारी असेल आजच दिलं तुम्ही आपण त्यामध्ये आजपासून अगदी 100 मध्ये 50 मुली असायला पाहिजे आणि 50 महिला असायला पाहिजे. पण एवढंच म्हणजे की मुली असेल 18 वर्षाची असायला पाहिजे आणि महिला जे असेल ते 60च्या आतली पाहिजे. 60च्या नंतरचे आपले कामाचे नाही, 8च्या म्हणजे 18च्या आत एक आज आपल्या कामाचे नाही. आपल्याला कामाची माणसं पाहिजे धर्माचा प्रसार करण्यासाठी. त्यासाठी बघा, आणि महिलांना काय झालं निवडायला सोडा ना, घेऊन शिका धर्म काय आहे, कशाला धर्म म्हणायला पाहिजे आणि धर्म कसं जगलं पाहिजे. धर्म एवढा महान आहे, एवढं डीप आहे की आपल्याला समजणं या आयुष्यामध्ये शक्य नाही आहे. या आयुष्यामध्ये शक्य आहे. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसला की नावाचा दिवस आणखी नाही मध्ये ना काय त्याच्यामध्ये काय बोलायचं ना नाही ना, आम्हाला समाधान त्यांना समाधान होतं. तुमच्यासाठी आनंदासाठी तयार आहे. म्हणून आपण हे आज ज्या पद्धतीने आपण एकत्र झालं त्याच पद्धतीने आणि डिसिप्लिन अजून नाही. आपण आधी हळूहळू डॉक्टर बाहेर गेला, 10 झाला, 10 मिनिटाला बसायला दिलं नाही. काय होतं बायकांना 10-5 मिनिटामध्ये किचन सोडल्यानंतर जरा आपली काळजी राहिले पण परत बाहेर गेली असं म्हणून झाले की आता किचनमध्ये आजकाल वाटायला लागेल. आणि इकडं आलेल्या एकदम ब्राह्मण शिबिराच्या समारोपाला आलेल्या आणि बौद्ध पौर्णिमेच्या श्रेष्ठ दिवसात या दिवसामध्ये आपण काय काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे आणि असे लोकांना येत नाही, बोलून देत करत नाही. आणि सर्वात महत्वाचं आणखी एक युक्त मला असं वाटण्याची कृपा करा, तिथून काही नाही काही घेऊन जाण्याची प्रयत्न करा. आणि आता आमच्या योजना आणखी एक सांगतो की परत सांगितलं आहे म्हणायचं बंदेने आज स्पष्ट सांगितलं आहे. मेन विभागामध्ये काय म्हणलं की मेणबत्ती आणि अगरबत्ती अलाउड नाही आहे. संयोजकांनी लक्षात ठेवायचं, या पुढील काळामध्ये मेन विभागामध्ये मेणबत्ती लावायचं नाही, अगरबत्ती लावायचं नाही, फक्त दुधाला फुलं व्हायचं, एवढं लक्षात राहू दे. आता आपण पाहूया सगळ्यांनी हे करायचं. काही लोक आता नाही म्हटलं आस्था असण्यासाठी बाहेर गरजमुलाची मोठी आहे आस्था या म्हणजे आस्था काय तरी करा. बरोबर एकदम कुठे करते इकडं तिथं करा, काहीच करायचं नाही. मेणबत्ती आणि अगरबत्तीला फुले म्हणजे मेणबत्ती अगरबत्ती जर दुकान असेल ना त्याला बंद करायला सांगा. ठीक आहे, आपण दुसरे करताल आपल्याला छोटे छोटे करायचं आहे. आणि आपण सांगली जिल्ह्यामध्ये पण फक्त उभारमध्ये नाही, उभार गैरवाटं समजू आपण सांगली जिल्ह्यात पुढे बिहार असेल, कशामध्ये असेल तिथे पण छोटे छोटे 2 दिवसाचा 3 दिवसाचा श्रावण शिबिर घ्यायचा प्रयत्न करूया आपण तिथं. कारण एवढे लांब काढण्यापेक्षा इतकं लहान झाले काय होणार पाहिजे, आपण संसारापासून लांब होता तर तुम्हाला शिकणार आहे. तुम्ही एवढं मुलाला शिकू शकणार नाही. घरात मुलांना नवरा शिकू देणार आहे ना मुलाला शिकू देणार आहे. त्यामुळे त्या काळात 1930 पासून आणि अजूनही 2030 आलं तर आपले प्रकार बदल झालेलं नाही. आणि देवळाची प्रथामध्ये काय करायला आपलीच होत आहे. महाराज असू दे, महाराज असू दे, महाराज असू दे,
याही गोष्टी या माणसाने काम केलेलं आहे. बाबासाहेबांबद्दल भरपूर हे केलं आहे. बाबासाहेबांचे समावेश होते. तर मला वाटतं त्यांच्याकडे कोणती ट्रॅक्टर वगैरे झाले आहे. कोणती ट्रॅक्टरवाल्यांची काय थोडा धमाबद्दल त्यांचा काय सुद्धा मला नाही मम्मीचा भाऊ जन्माला मम्मी आणि मुलांचे त्याचं हे असतो मार्गदर्शन असतो पुण्या कामामध्ये आणि जेवढे आम्ही प्रोग्राम घेतो धमाचा बंडर सरांचे प्रोग्राम घेतो त्यावेळेला नंबरच बदला मुलाला करायचे काय पण आपण कसं कसं केलं फक्त पैसा काही बघायचं नाही माणसं पाहिजे. आज तुम्ही जे लोक आलेले आहेत ते प्रेमाखातर आले आहे. तुम्ही प्रेम आहे बांधव्य आहे म्हणून आले तुम्ही. पैसा सगळ्यांकडे असो 4 लोकांना एकत्र करणं फार अवघड आहे. इतक्या लोकांना या खेडेगावामध्ये म्हणजे आपली बसेस सगळे सोयी नसताना इतक्या मोठ्या तुम्ही हे तसं बघायला प्रेम पण आहे आत्या पण आहे सगळं पण काय लहान असते चाललेलं असते ते मोठ्या प्रमाणामध्ये आणि सगळ्यांकडे माणसं आणि वेगळं झालं असतात ते दोन्ही माणसं आमच्या हाती लागत नाही. म्हणजे महत्वाची माणसं पण हाती लागत नाही. जे बाहेरचे लोक येतात आपल्या गावातल्या लोकांसाठी गावातील लोकांना येत असतात तरी बघा एवढे लोक आले कोणाचे परिश्रम आहेत. एक सांगितलं काम आहे सांगितलं काम चांगले आपण सगळे सांगितलं आहेत नाही. त्यामुळे तुम्ही एकट्याने सांगितलं नाही आपण सगळे सांगितलं आहात. त्यामध्ये आपण कोणी फक्त सांगितलं नाही. कर्नाटक महाराष्ट्र कोणी कोण आले सगळ्या लोकांसाठी सगळ्यांची सेवा करणं आपल्या सांगलीकरण आपलं कर्तव्य आहे. आणि या वेळेस सांगली जिल्ह्यात असल्या कारणाने जात आहे बरोबर. तिकडे मला जन्म दिलेला आहे हे जीव लागलेली माणसं केली जीव लागलेला आहे शाळा शिकवलेला आहे असं त्यांच्याबद्दल तुम्ही बरोबर आहे. पण त्यांच्या माझ्यासमोर त्यांच्यासमोर मी नसताना तुम्ही त्यांचा जे काय प्रवासा करत राहा ते मला आजही काय म्हणतात प्रेरणास्थान आहे उद्या लागते. पुस्तकाचे प्रकाशन आहे पुस्तकाचे प्रकाशन करू प्रकाशन झाल्यानंतर 5 मिनिटं लेखन होतील. लेखन बोलल्याबरोबर ते बोलल्याबरोबर आम्ही काय करायचे करायचे आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे बिलकुल आणि बिलकुलमध्ये काही थोडंफार डिफरन्सेस आवडत नाही. मी कानात नाही सांगून गेलो तुम्हाला काय बोललो नाही कारण तुम्ही नाही म्हणतात मी बोलू शकत नाही. कारण तुमच्यामध्ये तुम्ही आता माझ्याशी बोलताना काय बोलले तुम्ही लक्षात नाही आलं. त्यांना असं म्हणायचं होतं की मी ह्या याच्यामध्ये नवीन कायदा आणलं. मी काय म्हणतो जमीन तुम्ही व्यवस्थित करा कुठल्याही बिये झालं तरी ते उघडणार आहे या तसं मी आहे. त्यामुळे तुम्ही हे आणलं किंवा असं काय म्हणू नका असं काय नसतं. आणखी सगळ्यात महत्वाचं बिलकुल संघ ज्या काम करायला पाहिजे होतं त्यामध्ये काम काही केलं जात नाहीये बरोबर. बिलकुल संघ ज्या पद्धतीने रजिस्टर करून ज्या डिसिप्लिन करायला पाहिजे होतं डिसिप्लिन नाही आहे. मी बिलकुल संघाबरोबर काय बोलायचं म्हणजे बिलकुल संघाबरोबर आहे ते फक्त मी त्यामध्ये असायला पाहिजे. कोणी रजिस्टर असायला पाहिजे आयडी कार्ड असायला पाहिजे त्याच्यावरती खरं आहे का खोटं आहे त्या चेक केल्यानंतर म्हणलं की आपण लागतो आणि वेळेसाठी बोलतो की आपण हे निवडणूक लागून नंतर चर्चा करतो जेवढं तुम्ही घेऊन म्हणजे पाणी जसं किलोमीटर असतं चिवड असतं की एवढं लागू दे एवढी इच्छा आमची एवढं आम्ही थोडी डेव्हलपमेंट करायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे चेकिंग करायचं तुम्ही आम्हाला उपास करून तयार करा काय चेकिंग काय पडत असेल काय काय करायला पाहिजे तुम्ही जर आम्हाला सांगितलं की आम्ही शिकू. मी पहिला सांगितलं धर्मामध्ये मी अजूनही प्राथमिक शाळेत आहे. मी पण असं काय म्हणत नाही आपण विचार बरोबर आहे काय करायचं हे करायचं त्यांना मारायचं असेल त्याच्यात आपण घेऊन जाऊ शकतो त्याबद्दल काही हे करत नाही. आणि सर्वात महत्वाचं हिंदीमध्ये 2 शब्द बोलले हिंदी में यूपी से आया हुआ है आपको आया आपको मैं धन्यवाद करना चाहता हूँ. आप नागपुर में आकर ट्रेनिंग ले रहे हो नागपुर में आकर ट्रेनिंग ले लीजिए. नागपुर में मत रुकिए. नागपुर में आकर ट्रेनिंग लेने के बाद ऐसा उधर भीड़ नहीं है इधर आपका काम है उधर कोई बड़े काम कोई नहीं कर सकता बेटा. इधर आपका काम करते हैं इधर रुको रहने का मैं इधर कर लेता हूँ. पहले हमारा रिक्वेस्ट है आपके लिए क्या हमारा इंग्लिश में समझता है ये तो मराठी में है वो मराठी सीख रही मराठी सीख रही है तो क्यों करवाएंगे इसी वजह से हमें घर घर जाकर धर्म का प्रसार करना है. यही योग्य है ये जो हम लोग कर रहे हैं पैसा रुपये नहीं कर रहे. ये भारत साहब ने हमें जो दिखाया हुआ रास्ता है ये रास्ते में चलने का सिर्फ हमारा एक कोशिश है. कोशिश कामयाब हो रहा है या नहीं हो रहा है
कि हमें साल व साल के बाद पता चलने वाला है। इतना बोल के मैं इधर नहीं रुकता हूँ। जय भीम, नमो बुद्धाय। या ठिकाणी या कामगिरीसाठी सामील मुला जे आहे तिला स्वातंत्र्याला केला आजच्या दिवशी जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी केवळ उतरण्याचं विधी आपण या ठिकाणी घेत आहोत। तो या ठिकाणी हिंदूला सुरुवात करत आहे। उपासकांना हात पाठवा आणि तुम्ही इकडे या इथे आपल्या